ठाणे के वरिष्ठ नेता प्रताप सरनाईक ने एकनाथ शिंदे के साथ अपनी प्रतिबद्धता को व्यक्त करते हुए कहा कि वे एकलव्य की तरह उनके साथ खड़े हैं। सरनाईक ने बताया कि नवी मुंबई की तरह ठाणे में भी मेट्रो कारशेड कासारवडवली इलाके में कार्य चल रहा है, जहां किसानों की जमीनें हैं। उन्होंने भरोसा दिलाया कि किसानों को सरकार से उचित मुआवजा मिलना चाहिए। कासारवडवली आणि कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 आणि मेट्रो 4 याचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ही मेट्रो चा जो मार्ग आहे तो चालू करायचा आहे आणि MMRDAच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात ही डेव्हलपमेंट आपल्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये चालू आहे आणि ह्या मेट्रो 4चा फायदा बहुतांश ह्या ठाणेकरांना होणार असल्यानं मेट्रो कारशेडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचं आरक्षण राज्य शासनाने टाकलेलं आहे। राज्य शासनाच्या नावावर असलेली परंतु शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जी जमीन मोगरपाड्यामध्ये आहे त्या जमिनीचा मोबदला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 22.5% ज्याचं पोझिशन आहे त्याला आणि फक्त जो शेती त्या जागेवर करतो त्याला 12.5% असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी जी मागणी होती ती मागणी ह्या दोन्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली। त्यानुसार आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु काही अनावधानानं प्रत्येक शेतकऱ्याला ह्या आजच्या बैठकीचं निमंत्रण न पोचल्यानं त्या शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली की 22.5% आणि 12.5% ह्याबद्दल आमचं काही मत नाही, परंतु आम्हाला नक्की MMRDAच्या माध्यमातून काय मिळणार आहे, आमचा भूखंड कुठे मिळणार आहे, कसा मिळणार आहे, किती दिवसात मिळणार आहे, आम्हाला मोबदला मिळाल्यानंतर मग त्याची विक्री आम्ही कशा प्रकारे करू शकतो, अशा काही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या त्यांनी आमच्यासमोर मांडल्या। त्याचबरोबर काही निवेदन त्यांनी दिले की मोगरपाडा कारशेडला नाव कुणाचं द्यावं, तिथली स्थानिक देव ग्रामस्थांचा असतो त्या देवाचं नाव द्यायला त्यांनी सांगितलं, ती मागणी आहे। काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या ठिकाणी म्हणून त्यांनी काही मागणी केलेली आहे। अशा काही त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांची पूर्तता कशी तुम्ही करणार यासाठी त्यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्या निवेदनावर आम्ही चर्चा करू शासन म्हणून आणि 7 तारखेला ही परत बैठक आयोजित केलेली आहे, त्यामुळे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल आणि मेट्रो कारशेडसाठी जी जमीन MMRDAला हवी आहे त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेण्यात येईल।